ही प्रजा उत्पन्न करणारा बृहस्पती मात्र प्रजापती ब्रह्म आहे. आणि इथून त्या ब्रह्माने 10 लक्षणांनी मात्र पुढे भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. कशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे? सर्ग विसर्ग स्थान पोषण. त्याचा सर्ग विसर्ग म्हणजे उत्पत्ती स्थिती लय पोषण भरण पोषण. जसं लेकराचं भरण पोषण करावं लागतं तसं या सृष्टीचं भरण पोषण करावं लागतं. आपण म्हणतो ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये व्हायला नव्हती पाहिजे, ती गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे, ही महामारी यायला नव्हती पाहिजे. ते ठरलेलं आहे, ते ठरलेलं आहे. अति पाप झाल्यानंतर ही पृथ्वी मात्र त्या गोष्टीचा बदला घेत असते. आपण निसर्गाची हानी केली बघा. अनेक तत्व असे आहेत की ज्या तत्वामधून काही तत्व असे आहेत की जे परोपकाराकरता आलेले आहेत. त्यापैकी मानव तत्व जे आहे ते परोपकाराकरता आलेलं आहे. त्याचा विचार आपण समोर करणार आहोत. परोपकार म्हणजे काय असते, इथे त्याचं पोषण करायचं आहे. आणि ब्रह्मदेव सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मन्वंतर ती प्रजा कुठल्या मार्गाने मात्र मार्गक्रमण करेल याचं सुद्धा एक नियोजन आहे. शेतकऱ्यांनी शेती करायची म्हटल्यानंतर त्याचं विशिष्ट प्रकारे नियोजन आहे. विद्यार्थ्याने विद्याभ्यास करायचा म्हटल्यावर त्याच्या विषयाचं नियोजन आहे. त्या पद्धतीने ही सृष्टी चालवायची म्हटलं तुमच्या माझ्यामुळे ही चालत नाही. ज्या दिवशी ज्याचा अंत व्हायचा आहे त्याचा होणार, ज्या दिवशी जो जन्माला यायचा आहे तो येणार. त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याची गती त्याला मिळणार हे निश्चित आहे. म्हणून त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी अभिमन्यू रणांगणामध्ये मारला गेला, साक्षात भगवान कृष्ण परमात्मा पांडवांच्या सैन्यासोबत आहे. देवाला माहिती नव्हतं का? देवाला माहिती होतं ना अभिमन्यू मरणार आहे चक्रव्यूहामध्ये. एकुलता एक अर्जुनाचा पुत्र आहे. माहीत असून सुद्धा भगवान परमात्मा आड येत नाही. अर्जुनाचा रथ घेऊन दुसरीकडे निघून जातात. त्यावेळेला अर्जुन प्रश्न करतो, देवा हे गोपाला तुम्हाला माहीत होतं माझा पुत्र मात्र मरणार आहे. त्यावेळेला भगवान परमात्मा सांगते, अर्जुना त्याचं कर्म संपलेलं होतं आणि कर्माच्या आड मी स्वतः सुद्धा येऊ शकत नाही. हा या सृष्टीचा नियम आहे. तुमची माझी काय केव्हा आहे? पालन करणारा संहार करणारा तोच आहे. तिथून पुढे ईशानुपता निरोध मुक्ती आणि आश्रय असे एकूण 10 प्रकार सांगितलेले आहेत. भगवान परमात्मा आश्रयदाता आहे. त्याचा फार मोठा विस्तार आहे. पुढे जाऊन द्वितीय स्कंदाच्या उत्तरार्धामध्ये भगवान परमात्म्याने विविध अवतार, आपण भगवान परमात्म्याचे 24 अवतार बघितलेले आहेत. त्याचा विस्तार करायची आता गरज नाही. भगवंताने योगनिद्रेमधून प्रजापतीची उत्पत्ती केल्यानंतर या प्रजापतींनी या ब्रह्मदेवाने अश्विनी कुमारांची निर्मिती केली, मनूंची निर्मिती केली. प्रत्येक युगायुगामध्ये मनू आहे, इंद्र आहे. इंद्र माहिती आहे ना सर्वांना, आपण ऐकलेलं आहे. इंद्राचं आख्यान ऐकलेलं आहे. एक प्रश्न विचारतो तुम्हाला, साधा प्रश्न आहे. इंद्र हे पद आहे का व्यक्ती आहे? साधक मंडळी, इंद्र हा जो इंद्र आहे, देवांचा राजा इंद्र, इंद्र हे पद आहे का व्यक्ती आहे? राजा म्हटल्यानंतर व्यक्ती आहे. मग इंद्र हा व्यक्ती आहे का पद आहे? मला नक्की सांगा. पद आहे. इंद्र हे पद आहे, व्यक्ती आहे. त्यांचं मत ऐकून घेऊ ना आपण. श्रोते सामान्य नाही, त्यांचं मत घेतलं पाहिजे ना. उद्या जाऊन त्यांनी म्हणा आमचं मतच विचारलं नाही महाराजांनी, मग काय करणार? बरं तुमचं मत काय आहे? इंद्र हे पद आहे का व्यक्ती आहे? मोठ्याने सांगा. संभ्रमच निर्माण झाला. बरं आता सोपं सांगतो तुम्हाला, हे कठीण झालं.
पंतप्रधान हे पद आहे का व्यक्ती आहे? आता मात्र उत्तर बरोबर आहे, जमला. पंतप्रधान हे पद आहे, व्यक्ती नाही आहे. ते सिंहासन आहे. त्या सिंहासनावर जो बसेल तो पंतप्रधान. त्याचा कालखंड संपल्यानंतर त्याला निघावं लागतं तिथून. पद हे जसंच्या तसंच असते. त्या जागी दुसरा मनुष्य बसला, तो त्याचा पंतप्रधान झाला, देशाचा पंतप्रधान झाला. इंद्र हे पद आहे आणि प्रत्येक मनवंतरामध्ये ते बदलत असतात. प्रत्येक युगामध्ये राजा बदलत असतो. हे शासन आहे, हे माहिती असावं, खोलातला विषय आहे. त्याचा विस्तार सांगतात महाराजांनी. सृष्टीची निर्मिती केली. इंद्र, चंद्र, महेंद्र, वरुण देवतांची निर्मिती केली. जलाची निर्मिती केली, वरुण देवतेची निर्मिती केली. तुम्हाला नाही समजलं तुम्हाला सांगत जा. तुम्ही जर असे बोलत राहिले तर मग बरं वाटेल, मला तरी कळत आहे बा. तिथून पुढे सृष्टीचं वर्णन केलं. जीवाची निर्मिती कशी झालेली आहे, अन्नाची निर्मिती कशी झालेली आहे. अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा. गीतेमध्ये भगवान परमात्मा तत्वज्ञानाचा उपदेश करतात. अन्नात भवंती भूतानी. हे शरीर कसं आहे तर हा अन्नमय कोश आहे. इथे वेदांताचा फार गूढ अभ्यास आलेला आहे. शरीर तत्वाचा अभ्यास आलेला आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि आनंदमय कोश असे 5 कोश सांगितलेले आहेत. आपल्याला हे जे शरीर दिसत आहे, आता तुम्हाला विज्ञान सांगतो. इथे विद्यार्थी वर्ग आहे, आपण सगळे विद्यार्थीच आहात. साधक मंडळी सुद्धा विद्यार्थीच आहे. तुम्हाला विज्ञान सांगतो. ज्ञानोबारायांनी सांगितलेलं, आद्य शंकराचार्यांनी विज्ञान सांगितलेलं आहे. पंचकोश सांगितलेले आहे. लक्षपूर्वक ऐका. पहिला जो दिसतो हा प्राणमय अन्नमय कोश. अन्नाने जो संपुष्ट होतो, आपण अन्न खाल्ल्यानंतर जो समाधानी पाळतो किंवा ज्याचं भरण पोषण होते त्याला अन्नमय कोश म्हणतात. अन्नम प्राणो मनोबुद्धीर. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश. अन्नम प्राणो मनोबुद्धी आनंद चेती पंचते कोशा तेरा ऋतस्वात्मा विस्मृत्या संस्मृती रचे. 5 कोश सांगितलेले आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, शेवटी आनंदमय कोश. आता लक्षपूर्वक आहे का. जो अन्नापासून पोचला जातो त्याला अन्नमय कोश म्हणतात. नंबर 1. 2 प्राणमय कोश. हा प्राणमय कोश 17 तत्वांनी बनलेला आहे. पंचप्राण सूक्ष्म शरीरातील कर्मेंद्रियासह सूक्ष्म शरीर आहे, याच्या आत सूक्ष्म शरीरातील कर्मेंद्रियासह पंचप्राणांनी प्राणमय कोश होतो. अन्नमय कोश, प्राणमय कोश. त्याला प्राण म्हणजे वायू म्हटले जाते, ज्याचं स्वरूप वायू असते. बघा, एखादी अकाली मृत्यू जर त्याला आला तर त्याला आपल्यामध्ये पृथ्वी तत्व 75% प्रमाणामध्ये आहे. म्हणून आपण एकामेकाला दिसतो. ज्यावेळेला हे शरीर वायुरूप होते, सूक्ष्म अवस्थेला प्राप्त होते, ज्याला आपण पिशाची योनी म्हणतो, त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये 75% हा पृथ्वीचा भाग नष्ट झालेला असतो आणि ते वायुरूप होत असते. ते या पृथ्वीवरच मात्र संचार करत असते. त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. माणसाच्या कर्माची गती हे सूक्ष्म ग्रंथी मात्र घेऊन मनुष्य कर्मानुसार जन्म घेत असतो. हा झाला प्राणमय कोश. 17 तत्वांनी बनलेला आहे. पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा अनेक तत्वांनी बनलेला आहे. काही ठिकाणी 17 तत्व सांगतात, काही ठिकाणी 19 तत्व सांगतात. 3रा कोश आहे विज्ञानमय कोश. विज्ञान कशाला म्हणतात तर बुद्धीला विज्ञानमय कोश म्हणतात. आतापर्यंत जगामध्ये जे शोध लावलेले आहेत ते बुद्धीच्या द्वारा लावलेले आहेत, म्हणून बुद्धीला विज्ञानमय कोश म्हटलेला आहे. संकल्प, विकल्पात्मक मन. मनाचा धर्म आहे संकल्प आणि विकल्प करणे. मन ज्याला आपण हृदय म्हणतो, त्या हृदयाचा संबंध मात्र बुद्धीशी आहे. ज्यावेळेला बुद्धी निश्चय करत असते त्यावेळेला बुद्धीमध्ये निश्चय झाल्यानंतर आपल्या मनामध्ये त्याचा विचार चालतो. मन आणि बुद्धी ज्यावेळेला एकत्रित येते त्यावेळेला त्याचा निर्णय केला जातो. ते सात्विक ज्ञानेंद्रियापासून आणि बुद्धीद्वारा हा विज्ञानमय कोश निर्माण होतो.
संकल्प विकल्पात्मक मन, मनापासून मनोमय कोश निर्माण झाले किती? 4. आपल्या शरीराचे किती भाग झाले आता? 4 भाग झाले. पहिला अन्नमय कोश, जो आपल्याला दिसतो अन्नमय कोश 1. हा अन्नमय कोश म्हणजे आत्मा नाही. दुसरा विज्ञानमय कोश, दुसरा प्राणमय कोश. याच्या आत असलेला जो प्राण आहे, प्राण अपान समान व्यान उदान, याचे 5 सांगितलेले आहे, तत्व सांगितलेले आहे प्राणमय कोशाचे. तर ते तत्व म्हणजे आपला दुसरा कोश आहे. नंबर 3 विज्ञानमय कोश, आपली बुद्धी. आता बुद्धी ही वेगळी आहे. अन्नमय कोश वेगळा, प्राणमय कोश वेगळा, बुद्धी वेगळी, मन वेगळं. देवानं किती पार्ट दिले शरीरामध्ये. आणि शेवटी मात्र आनंदमय कोश दिलेला आहे. एखाद्या वेळेला मनुष्याला खूप सुख होतं, समाधानी होतं, तो आनंदित होऊन नाचू लागतो, त्याला आनंदवाप्ती अवस्था म्हणतात शास्त्रामध्ये. ही शेवटची अवस्था आहे. शोकनाश आणि आनंदवाप्ती, त्याला आनंदमय कोश म्हणतो. मग महाराज हा आनंदमय कोश तरी आत्मा असेल ना? नाही म्हणतात महाराज. आता आत्म्यापर्यंत विज्ञान जाऊन पोहोचलेलं आहे. आनंदमय कोश सुद्धा आत्मा नाही. मग या सगळ्यांचं आपल्या डोळ्यामध्ये दृष्टी आहे. आपण एकमेकाला दिसतो. या पृथ्वीवर काही लोक असे आहेत की जे दोन्ही डोळ्याने आंधळे आहेत, त्यांना दिसत नाही. त्याचं आंधळ्याचं वर्णन आलेलं आहे आंधळ्या पांगड्यामध्ये. सहज मी आंधळा का निज निराकार आंधळ्या पांगड्याचं वर्णन आलेलं आहे. आंघोळ झालं तेव्हा नाही हात ना पाय. वासुदेवामध्ये भूपाळ्यांमध्ये त्याचे अनेक प्रकारे वर्णन आलेले आहे. एका ठिकाणी नाथ महाराज सकळ येतील ते निवृत्तीचे पाय तेथे मुळी देई माझे मना, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीसी मार्जन केले असे. सहज मी आंधळा का निज निराकार बनते. सहज मी आंधळा झालेला आहे. आंधळा मनुष्य आहे, त्याला डोळे नाही का? आहे ना, मग त्याला दिसत का बरं नाही? हे विज्ञान आहे. विज्ञानाचा जन्म इथून आहे. अरे डोळे आहे परंतु आत्मतत्वाची दृष्टी नाही आणि त्यामुळे मात्र त्याला दिसत नाही. आपल्याला दिसते ही जी दृष्टी आहे, हे दृष्टी म्हणजे ते आत्मस्वरूप आहे. त्याच्या मात्र त्या स्वरूपाच्या तेजाने आपण एकामेकाला बघू शकतो. हे विज्ञान आहे. आज आमच्या शाळेमधून विज्ञान सुद्धा नष्ट झालेलं आहे. आमचं विज्ञान सांगते 10व्या शतकामध्ये वास्को दी गामाने भारताचा शोध लावला. इसवी सन 1026 मध्ये हा फ्रेंच प्रवासी समुद्रमार्गी यात्रेला आल्यानंतर त्याला हे आपला भारत देश दिसला. त्यांनी इथे येऊन व्यापार केला. त्याने असं लिहिलं की मी भारताचा शोध लावला. आता त्याच्या अगोदर 1000 वर्षे भारतभूमी इथंच आहे ना. मग आता हा बाबा तिथून इथं आल्यानंतर ही उत्पत्ती झाली आहे का? तो इसवी सन 1026 मध्ये झाला. त्याच्या अगोदर आपलं गुप्त घराणं आहे, नंद घराणं आहे, मौर्य साम्राज्य आहे, आर्य चाणक्य आहे, सम्राट चंद्रगुप्त मौर्य आहे, समुद्रगुप्त आहे, स्कंदगुप्त आहे. श्रीमद भागवताने त्याचं वर्णन केलेलं आहे. सिद्धांत आर्य चाणक्याचं वर्णन केलेलं आहे. अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. हे विद्यार्थ्यांकरता काही पण शिकवायचं. विज्ञान हे सांगत आहे. त्यांनी कशाचा शोध लावला? कुठं वास्को दी गामाने शोध लावला? शोध कुठल्या गोष्टीचा लावावा लागतो? जी गोष्ट अस्तित्वात नाही. बल्बचा शोध लावला, विजेचा शोध लावला, न्यूटनने शोध लावला. कोणी शोध लावला? प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने शोध लावला. अनेकांनी शोध लावला. परंतु विजेचा शोध ज्या वेळेला लागला, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध ज्या वेळेला लागला, त्याच्या पूर्वी जगाच्या पाठीवर कुठेही हा शोध नव्हता. कुठेही बल्ब नव्हता, कुठेही प्रकाश नव्हता. जी गोष्ट अस्तित्वामध्ये नाही त्या गोष्टीचा शोध लावणे म्हणजे त्याला शोध लावणे म्हणतात. त्याला विज्ञान म्हणतात. ही भरतभूमी हजारो वर्षापासून इथे आहे. हे भरतखंड आजच
जी सोन्याची चिडी आहे ती हजारो वर्षापासून आहे. ज्या डाल डाल पर सोने की सगळ्यांनी मागून म्हणा. साधू संतांची भूमी आहे. हजारो वर्षापासून साधू महापुरुष तपश्चर्या करतात.
देशाचं वर्णन केलेलं आहे. जहा गंगा जमुना कृष्णा और कावेरी बहती जाए, जहा पूरब पश्चिम उत्तर दक्षिण को अमृत पिलवाए, ये अमृत पिलवाए. कहीं ये तो फल और फूल उगाए, केसर कहीं बिखेरा, वो भारत देश है मेरा. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. हे देशाचं वर्णन आहे. हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी या देशाचं वर्णन केलेलं आहे. हे विज्ञान आहे. आपला विषय चालला होता विज्ञानाचा, आपला विषय चालला होता सृष्टीवर्णनाचा, आपला विषय चालला होता आत्मस्वरूपाचा, आपला विषय चालला होता शरीराचा. कळलं ना सगळं? कळलं? हुशारा, फारच हुशार. श्रोता कसा असावा? परीक्षितीसारखा श्रोता असावा, ज्याच्या जीवनामध्ये परीक्षा आहे, परीक्षण वृत्ती आहे. विज्ञानमय कोशाचं वर्णन केलेलं आहे. इथून पुढे ब्रह्मांडाचं वर्णन केलेलं आहे. जे आत्मस्वरूप आहे, या चारही कोशाच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे ते म्हणजे आत्मस्वरूप आहे आणि तो भगवान परमात्म्याचा अंश आहे. मग तो कुठलाही प्राणी असो, सर्व धर्मांपरित्यज्य आपला कालच विषय झालेला आहे. कोणी कुठल्याही धर्माचं असो, कोणी कुठल्याही पंथाचं असो, त्या त्या क्रमानुसार त्याची मुक्ती मात्र सांगितलेली आहे. कुठलाही धर्म हा वाईट नाही, मनुष्याची वृत्ती हे वाईट आहे. मनुष्याची मती बुद्धी ही संकल्प विकल्पात्मक आहे. म्हणून संशयावनी थोर, हे आपली वृत्ती संशयी आहे. नाहीतर त्या स्वरूपानं जर महात्म्यांच्या स्वरूपाने विचार केला तर सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा. हे विज्ञान आहे. ब्रह्मदेवाने निर्मिती केली. इंद्र हे पद आहे, त्यापासून इंद्रचंद्र महेंद्र देव आलेले आहेत. असो, राजा परीक्षितीला विज्ञान सांगतात, सृष्टीची उत्पत्ती सांगतात शुकाचार्य. आणि इथून पुढे मात्र ही उत्पत्ती स्थिती आणि विनाश सांगितला. त्यानंतर तृतीय स्कंद मात्र इथं द्वितीय स्कंद पूर्ण होतो आणि तृतीय स्कंदाला इथून मात्र प्रारंभ होतो. गोपाल कृष्ण तृतीय स्कंदामध्ये उद्धवजी आणि विदुरजी यांचा संवाद आलेला आहे. ज्या वेळेला दुर्योधनाने अपमान केला, साधूचा अपमान झाला, फार मोठं संकट आलं. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो कन्या, उसे घर घर घुमना ना चाहिए. महाराज सांगतात, मुलींबद्दलच नाही तर मुलांबद्दल, संततीबद्दल सांगतात. कितना प्यारा हो लड़का, उसे सिर पे बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. राजा सांगतात, ज्या वेळेला विदुरजींचा अपमान होतो, दुर्योधन अपमानास्पद बोलतो आणि त्यावेळेला मात्र विदुर काका निघून जातात. तीर्थयात्रा करत आहे. महादेवाचं मंदिर लागलं, तिथे गंगेमध्ये स्नान करायचं, रुद्राभिषेक करायचा. भगवान विष्णूचं मंदिर लागलं, तिथे नारायणाभिषेक करायचा. 12 ज्योतिर्लिंग सांगितलेले आहे. त्याचं वर्णन असं आलेलं आहे. ज्या वेळेला विदुरजी तीर्थयात्रा करत आहे, पायी तीर्थयात्रा, मुखी रावणाम जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तो आपुले स्वैत पाय निघून गेले. अपमानाचे शब्द सहन झाले नाही, त्याग केला, राजत्याग केला. महाभारताच्या युद्धामध्ये विदुर काका नाहीत. त्याचं मूळ कारण सुद्धा असं सांगितलेलं आहे. दुर्योधनाचा विनाश होण्याचं मुख्य कारण म्हणजे विदुर काका निघूनच झाले. जिथपर्यंत साधू एखाद्या गावामध्ये आहे, एखाद्या घरामध्ये आहे, एखाद्या राष्ट्रामध्ये आहे, तोपर्यंत ते राष्ट्र सुरक्षित आहे. अनेक मात्र प्रकार केले दुर्योधनाने, कितीतरी मात्र असंख्य त्रास दिला,
दुर्योधनाचा विनाश न होण्याचं एकमेव कारण म्हणजे विदुर काका हस्तिनापुरामध्ये होते. काय महात्मा असेल, अनेक जन्माच्या अंतिमात्र असा महात्मा लागत स महात्मा सुदुर्लभ. निघून गेल्यानंतर इकडे मात्र महाभारताचं युद्ध सुरू झालं. सौराष्ट्रामध्ये आले, भगवान रुद्राचा अभिषेक केला. 12 ज्योतिर्लिंगाची मी नावं सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा तेवढे. सौराष्ट्रे सोमनाथम श्री शैले मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकालम ओंकारम मलेश्वरम परल्यां वैजनाथम डाकिन्यां भीमशंकरम सेतु बंदेतु नागेशम सेतु बंदेतु रामेशम नागेशम दारुकावने. किती झाले? वाराणस्यातु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे. किती झाले? हिमालये तु केदारम कृष्णेशम च शिवालय. झाले का 12? नक्की मोजलं. सौराष्ट्र सोमनाथांचे 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन सांगतो तुम्हाला. भागवत आपण ऐकलेलंच आहे. दोंदुकारी झाला, बरंच झालं. आमच्या महाराजांनी बराच दोंदुकारीचा अनुभव घेतला. सतत वर्णन करते म्हटलं, महाराज सतत त्याचंच वर्णन करतात. सर काहीतरी सांगत चला जे नाही माहिती. 12 ज्योतिर्लिंगाचं सौराष्ट्रीय सोमनाथांच्या. सौराष्ट्रामध्ये जे ज्योतिर्लिंग आहे त्याला सोमनाथ म्हणतात. सौराष्ट्रीय सोमनाथांचे श्री शैल्य मल्लिकार्जुन उज्जयिन्या महाकालम. उज्जैनला जे आहे त्याला महाकाल म्हणतात. उज्जयिन्या महाकालम ओंकार मलेश्वरम. ओंकारेश्वरला जे आहे त्याला मलेश्वरम म्हणतात. परल्या वैजनाथांच्या परळी वैजनाथला जो आहे त्याला वैजनाथ म्हणतात. परल्या वैजनाथांच्या डाकिन्या भीमशंकरम. तिथूनच समोर भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. आमच्या आळंदी क्षेत्राच्या बाजूलाच ते आहे. परळी वैजनाथ आहे, भीमाशंकर आहे. पुढे वाराणस्यातु विश्वेशम. काशीला विश्वेश्वर आहे. वाराणस्यातु विश्वेशम कृष्णेशम विश्वेश्वर नाही कुठेतरी राहिलं ना मधामध्ये. सौराष्ट्र श्री शैले मल्लिकार्जुन उज्जयिन्या महाकालम ओंकारम मलेश्वरम परल्यां वैजनाथमच्या डाकिन्यां भीमाशंकरम डाकिन्यां भीमाशंकरम. भीमाशंकर ज्योतिर्लिंग. सेतुबंदेतु रामेशम. सेतुबंधाला रामेश नाव ज्योतिर्लिंग आहे. सेतुबंदेतु रामेशम नागेशम दारुकावने. दारुकावनामध्ये नागेश नावाचं ज्योतिर्लिंग आहे. नागेशम दारुकावने. वाराणस्यातु विश्वेशम. काशीला विश्वेश्वर आहे. त्र्यंबकम गौतमी तटे. वाराणस्यातु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे. गौतमी नदीच्या तटावर त्र्यंबकराज नाशिक क्षेत्री वसलेले आहे. त्र्यंबकम गौतमी तटे. हिमालये तु केदारम. हिमालयामध्ये केदारनाथ आहे. 4 धामापैकी एक. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि जमुनेत्री. हिमालये तु केदारम कृष्णेशमचे शिवालय. कृष्णेश्वरला औरंगाबादच्या समोर हे ज्योतिर्लिंग आहे. शिवालय नावाचं. कळलं ना तुम्हाला? हे शास्त्र आहे, हा अभ्यास आहे. वर्णन करतात. आपण कुठं होतो? काय चाललं होतं आपण? ज्योतिर्लिंगाचं वर्णन केलं, पण आपण नेमकं होतो कुठं? वक्ता कुठून गेला आणि कुठून जाणं मन गेलं हे इथपर्यंत ठीक आहे, परंतु परत घरी आलं पाहिजे ना. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला. पाहुण्याचं लक्षण असतं. पाहुणा आज आला उद्या निघून जातो. आपण कोणाच्या घरी पाहुणपणा जर गेलो तर परत यावं लागेल ना आपल्याला घरी. मग आपण होतो कुठं नाही. भगवान शंकराचं चरित्रच असं आहे, मनुष्याला वेड लावून टाकतो. आपण विदुरची जवळ होतो. विदुरची सौराष्ट्रामध्ये होते ना. सौराष्ट्र मार्गस्थ मार्गस्थ झाल्यानंतर तीर्थयात्रा करत आहे. भगवान शंकराची आराधना करत आहे. भगवान विष्णूची करत आहे. गोपाल कृष्णाची आराधना करत आहे. निघून गेले. येता
वृंदावनामध्ये आले. ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याने अनेक प्रकारच्या लीला केल्या त्या वृंदावन भूमीमध्ये आले. आल्यानंतर तिथे भगवान परमात्म्याचे परमभक्त उद्धवजी यांची मात्र भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर वर्णन करतात त्यावेळेला कळून चुकलं की मात्र कौरवांचा विनाश झालेला आहे. भगवान परमात्मा निजधामाला निघून गेले असं वर्णन केलं. आणि विदुरजी मात्र अत्यंत उद्विग्न झाले. अरे, ज्या दुर्योधनाच्या घरचं भगवान परमात्म्याने अन्न खाल्लं नाही, ज्या वेळेला भगवान परमात्मा शिष्टाई करण्याकरता आले होते त्यावेळेला दुर्योधन का मेवा त्यागो ज्याचे विदुरा घर काय विदुरा घरच्या भक्षुनी कन्या विदुरजी, मी तुमचीच वाट बघत आहो. ही महात्म्यांची भेटी आहे, साधूची साधूला भेट आहे. भगवान परमात्मा ज्या वेळेला निजधामाला गेले त्यावेळेला मात्र तीनदा तुमची आठवण काढली. विदुरजीच्या डोळ्यामधून अश्रू येतात. भगवान परमात्म्याने माझी आठवण काढावी, हो, तुमची आठवण काढली. इथं उद्धवजींचा आणि विदुरजींचा संवाद झाला. तिथून पुढे उद्धवजी बद्रिकाश्रमाला निघून गेले. भगवान परमात्म्याच्या चरण पादुकातून बद्रिकाश्रमाला गेले. नंतर उद्धव हस्तिनापुराकडे आले. आपण काल त्याचा बघितला विस्तार. धृतराष्ट्राला आणि गांधारीच्या उद्धाराकरता मात्र ते आले. त्यांना घेऊन गेले, निघून गेले. इथून पुढे वराह नारायणाच्या कथेचा प्रारंभ होतो. ब्रह्मदेवाने अशा प्रकारे राजाने सृष्टीचं वर्णन केलं आणि विदुरजींनी मैत्रेयाकडे जायचं ठरवलं. ते गंगेच्या किनारी गेले. मैत्रेय ऋषींचा आणि आता इथून पुढे विदुरजींचा संवाद आहे. मैत्रेय ऋषीकडे गेले. त्यांनी तत्वज्ञानाचा उपदेश केला. गंगेच्या तीरावर विदुरजींनी प्रश्न केला मैत्रेय ऋषींना की तुम्ही सुद्धा आता सृष्टीचं मात्र उत्पत्तीचं वर्णन करावं. प्रत्येक ठिकाणी तो संवाद आलेला आहे. इकडे शुक महामुनी राजा परीक्षितीला सांगतात आणि दुसरीकडे मात्र आता मैत्रेय ऋषी इकडे विदुर काकांना सांगतात. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. अगोदर मन्वंतर निर्माण केलं मनु. आता ही मनु सुद्धा एक
त्यांची राणी पहिले वैवस्वत म्हणून त्यांची राणी शतरूपा राणी, आणि तिच्यापासून मात्र पुढे सृष्टीची निर्मिती केली, प्रजानिर्मिती केली. शतरूपा राणीपासून अनेक पुत्र निर्माण झाले, मुली निर्माण झाल्या. पण ही सृष्टी मात्र कुठे ठेवायची हा विचार आला ब्रह्मदेवाला. आता भगवान विष्णूची माया आहे. भगवंताला शरण गेले, देवा मी प्रजा तर निर्माण केली, देव निर्माण केले, अश्विनी कुमार निर्माण केले, पण यांना एखादी स्थान तर लागेल ना, एवढा समूह राहण्याकरता एखादी ठिकाण लागेल. त्यावेळेला भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाच्या नाकामधून वराहनारायणाचं रूप धारण केलं. ब्रह्मदेवाला शिंक आली, त्या शिंकेमधून वराहनारायण प्रकट झाले. वराहनारायणाने क्षीरसागराला गेलेली, रसातळाला गेलेली पृथ्वी, ही पृथ्वी मात्र स्वतःच्या समोर दातावर घेतली आणि भगवान परमात्मा वरती आले क्षीरसमुद्रामधून. त्यावेळेला रस्त्यामध्ये हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाची गाठ पडली आणि तिथे वराहनारायणाने हिरण्याक्षाचा वध केला आणि प्रजापतींना सांगितलं, या सृष्टीमध्ये तुम्ही मात्र आता तुमची या लोकांची स्थापना करा. तिथून पुढे सृष्टीची स्थापना आहे. या सृष्टीचा शोध तिथून आहे. ही पृथ्वी मात्र भूगोल आहे असं शास्त्र सांगतं. ब्रह्मदेवाने या सृष्टीचं वर्णन केलेलं आहे. आता हिरण्याक्ष कोण होता, हिरण्यकश्यपू कोण होता, तर संकादिक हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, आणि मानसपुत्र एकदा वैकुंठ लोकामध्ये विष्णूंच्या दर्शनाला गेले असताना जय विजयाने त्यांना थांबवलं. आतमध्ये जाऊ देत नाही, विनंती करतात, शाप दिला. आपण बघितलं ते, सुरुवातीलाच आपण त्याचा विचार केला, शाप दिला ते जय विजय. चालेल का, तुम्ही राक्षस व्हा, तुम्हाला राक्षस बनावं लागेल, तुम्ही आमचा अपमान करता. भगवान परमात्म्याचे भक्त आहोत आम्ही, आणि तुम्ही मात्र आम्हाला आतमध्ये जाऊ न दिल्यामुळे तुम्हाला असुर योनीमध्ये तुमचा जन्म होईल. तेच जय विजय. पुढे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप झाले. त्याचा विचार तृतीय स्कंदामध्ये केलेला आहे. त्याचा विचार असा आहे की कश्यप ऋषी आणि माता दिती दोघंही दाम्पत्य, एकदा सायंकाळची वेळ आहे, ध्यानस्थ बसलेले कश्यप ऋषी, तेवढ्यामध्ये दिती माता ही शृंगार करून आली आणि तिने विनंती केली, म्हटले माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा, सायंकाळची वेळ आहे. त्यावेळेला कश्यप ऋषी सांगतात, दिती अगं सायंकाळच्या वेळेला सौभाग्यवती स्त्रीची काही गुण आहे आणि तिने असं मात्र विपरीत करू नये. ती मात्र दिती ऐकायला तयार नाही. म्हटले नाही, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. अगं दिती, यावेळेला भगवान शंकर या सृष्टीचं भ्रमण करत असतात. सायंकाळी घराचं दार कधी बंद असू नये, दिवा हा लागलेलाच असा. सौभाग्यवती स्त्री ही दिवा लावत असते. कश्यप ऋषी दितीला सांगत आहे, समजावत आहे, भगवान शंकराचा अपमान होईल. दिती ऐकत नाही. शेवटी ऋषी मात्र तिच्या कामांधतेला, वासनेला बळी पडले आणि शेवटी सांगितलं की दिती, तुझ्या गर्भामधून 2 राक्षस जन्माला येईल. दिती मात्र घाबरली. भगवान शंकराचा अपमान झाला. भगवान शंकराची आराधना केली दिती मातेने. कश्यप ऋषीचं हे मात्र वारसा आहे, ते गोत्र आहे, ते ब्राह्मणाचं गोत्र आहे. भगवान शंकराची दिती मातेने आराधना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यावेळेला त्यांनी आशीर्वाद दिला, दिती तुझ्या पोटी जरी राक्षस आले तरी मी तुझ्या तपश्चर्येला प्रसन्न झालो आहे. त्या राक्षसाच्या पोटी मात्र भक्त प्रल्हादजी जन्माला येतील आणि तुझ्या कुळाचा उद्धार करेल. भक्त प्रल्हादजी सहज जन्माला आले नाही, तर ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलेले आहे. 2 पिढ्यांपूर्वी हे ब्राह्मण होते. कश्यप ऋषी, मूळ कश्यप ऋषी मानलेला आहे. दिती माता अशा प्रकारे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप, मग दिती
मातेने इथं विषय असा आहे की आपल्या पोटी राक्षस येणार हे माहिती होतं. 100 वर्षापर्यंत गर्भधारण करून राहिली दिती माता. दिती मातेची तपश्चर्या होती. गर्भधारण केला 100 वर्षापर्यंत. चंद्र सूर्याचं तेज कमी होऊन राहिलं. त्यावेळेला सर्व देव विनंती करतात दिती मातेला. नंतर दिती माता प्रसूत झाली. 2 बालक जन्माला आली, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. त्यापैकी हा हिरण्याक्ष आणि याचा वध मात्र भगवान परमात्म्याने वराहनारायणाच्या रूपामध्ये केला. तिथून पुढे जय विजयाने 3 जन्म घेतले. जय विजयापैकी एकाचा मात्र उद्धार झाला. हिरण्याक्षाचा उद्धार झाला. भगवान परमात्मा अंतर्धान पावले. आपण 24 अवतार बघितले ते त्यापैकी वराहनारायणाचा हा अवतार. तिथून पुढे कर्दम ऋषीची कथा सांगितली गेलेली आहे. कर्दम ऋषीची मात्र कथा सांगत असताना ज्या वेळेला स्वयंभू मनू यांचा हा वंशज आता मात्र वृद्धिंगत होत चालला. कश्यप ऋषींपासून कर्दम ऋषीपर्यंत हा वंश चालला, वंश विस्तार झाला, प्रजेची उत्पत्ती झाली. तिथून पुढे या वंशामध्ये भगवान स्वयंभू जे मनू आहे आणि यांनी मात्र 2 पुत्रांना जन्म दिला. प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र या मनूंना होते. हे जे मनू आहे यांनी सप्त महाद्वीपाची जी पृथ्वी आहे त्याचं अखंडपणे राज्य चालवलं. त्यांना 2 पुत्र झाले. एक प्रियव्रत आणि दुसरा मात्र उत्तानपाद. उत्तानपादाचं चरित्र फार महत्वाचं आहे. 2 पुत्र झाले. एक कन्या झाली देवहूती नावाची. ही देवहूती नावाची कन्या त्या काळचा राजा आहे. कर्दम ऋषी तपश्चर्येला गेले. तपश्चर्येला गेल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की ऋषी तुम्ही तपश्चर्या करा. त्यानंतर मात्र आपल्याला सृष्टीचा विस्तार करायचा आहे, तुम्हाला प्रपंच करायचा आहे. त्या अगोदर मात्र तप झाला पाहिजे, तप झालं पाहिजे. बिंदू सरोवर म्हणून आहे. 1000 वर्षापर्यंत सरस्वती नदीच्या किनारी कर्दम ऋषी तपश्चर्या करत आहेत. भगवान परमात्म्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कर्दमाचं शरीर तपश्चर्येमुळं क्षीण झालेलं आहे. भगवान परमात्मा प्रगट झाले. भगवान परमात्म्याच्या डोळ्यामधून अश्रू पडले. त्या सरोवराच्या, त्या नदीच्या काठावर एक सरोवर आहे. त्याचं नाव आहे बिंदू सरोवर. बिंदू म्हणजे डोळ्यामधून पडलेला अश्रूचा थेंब. भगवान परमात्म्याच्या डोळ्यामधून थेंब पडला, अश्रू पडला आणि त्यामधून त्या बिंदू सरोवराची निर्मिती झाली. जीवनामध्ये कधी योग आला तर निश्चितच ते सरोवर फार बघण्यालायक आहे, बघण्यासारखं आहे. नाशिक भागाच्या समोर मात्र ते आहे. सप्तशृंगीच्या त्या घाटामधून समोर जावं लागतं बिंदू सरोवर. आणि तिथून पुढे ही देवहूती मनूची पुत्री कर्दम ऋषीला द्यायची आकाशवाणी झाली की आता मात्र तुम्ही कर्दम ऋषीला ही कन्या दान करा. राजा आलेला आहे. राजा आले आणि राजाने सांगितलं राणी सोबत आहे, मुलगी सोबत आहे, कन्या रत्न सोबत आहे, देवहूती सोबत आहे आणि कर्दम ऋषी सोबत मात्र तिचा विवाह लावून दिला आहे. त्यावेळेला मनू महाराज आपल्या पत्नीला विचारतात, अनुमती घेतात. त्यांच्या पत्नीचं नाव आहे शतरूपा. शतरूपा राणी मात्र सांगते की जर मुलगी आपली साधूच्या घरी जात असेल तर अहो भाग्य आपलं. या देशाचा राजा आहे आणि एका मात्र साधकाला आपली मुलगी देत आहे, फार मोठी गोष्ट आहे. परंतु कर्दम ऋषींनी सांगितलं की एक मुलगा झाल्यानंतर मी मात्र संन्यास घ्यायला निघून जाणार. जर तुम्हाला माझी अट मान्य असेल तर तुमची मुलगी तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. शतरूपा राणीने सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही, चालेल आम्हाला. दिली. 9 कन्या झाल्या. 1 कन्या झाली. त्यावेळेला कर्दम ऋषी विचारतात, देवहूती आता मला संन्यास घ्यायचा आहे. मी तुला कबूल केलं होतं, मी तुझ्याकडून असं वचन घेतलं होतं
त्यावेळेला देवहूतीने मात्र इथं स्वतःचं बुद्धिचातुर्य दाखवलेलं आहे. देवहूती म्हणते, ऋषी आपली अट काय होती? एक मुलगा झाल्यानंतर तुम्ही संन्यास घेणार. मुलगा कुठं झाला? मुलगा नाही ना झाला. मुलगी झाली, 1 झाली, 2 झाली, 3 झाल्या, 4, 5, 6, 7, 8, 9 मुली झाल्या. ऋषी म्हटले, देवाची काय इच्छा आहे? मुलगा कधी होईल? अट होती ना. शेवटी मात्र भगवान परमात्म्याने अवतार घेतला. कर्दम ऋषीच्या घरी मात्र भगवान परमात्मा कपिल रूपाने अवतार घेतला. कपिल देवांचा जन्म झाला. 9 कन्यांचा अनेक प्रकारचा विस्तार आहे. इथून पुढे तृतीय स्कंदाची समाप्ती होते. स्वधर्माचं आचरण करून मात्र कर्दम ऋषी तपश्चर्येला निघून गेले. त्यावेळेला देवहूती माता मात्र शोक करत आहे. शोक करत असताना छोटेसे असणारे कपिल देव त्यावेळेला आईला मात्र सांगतात, आईला उपदेश करतात की आई, हे जगत कसं आहे? तर हे जगत मात्र मिथ्या आहे. हे शरीर जाणार आहे, शरीर जायचे ठेवणे. आई, तू कशाचा शोक करत आहे? कोण कोणाचा पती आहे, कोण कोणाचा पुत्र आहे? सांख्य योगाचा मात्र आईला अष्टांग योग, अनेक प्रकारचे योग सांगितले. आईला मुलाने मात्र उपदेश करावा. किती मोठी आपली भारतीय संस्कृती आहे, किती मोठी संस्कृती आहे. इथे तृतीय स्कंद समाप्त होतो. पुढे चतुर्थ स्कंद आहे, सर्गलीला आहे. अनेक प्रकारच्या लीला सांगितलेल्या आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, विचारशुद्धी, देशशुद्धी, देहशुद्धी, अनेक प्रकारच्या शुद्ध्या सांगितलेल्या आहेत. पुढे जाऊन मरीची ऋषी आहे, कश्यप ऋषी आहे. आणि पुढे ही भगवान शंकराची, दक्ष प्रजापतीची आणि भगवान शंकराची कथा आलेली